नमस्कार, पालघर समाचार मध्ये सर्वांचे स्वागत आणि मी अरविंद बेंडगा। गंजाड ग्रामपंचायत कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा। जमीन, पाणी, रोजगार, आरोग्य प्रश्नावर श्रमजीवी सीपीएम सह विविध संघटनांचा एल्गार। डहाणू तालुक्यातील गंजाड ग्रामपंचायत हद्दीत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या नागरी समस्या, विकास कामातील दीर्घाई व कथित अनियमिततेच्या विरोधात शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार काँग्रेस विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनात श्रमजीवी संघटना, कष्टकरी संघटना याच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते। गंजाड परिसरातील सरकारी जमिनीवरील अतिक्रम, मूलभूत सुविधांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची टंचाई, खराब रस्ते, रोजगाराच्या संधीचा अभाव, आरोग्य व घरकुल योजनातील अडथळे या प्रलंबित ज्वलंत प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष वेधणे हा या मोर्चाचा प्रमुख उद्देश होता। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचा ठाम पुनरुच्चार केला। मोर्चा दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर अतिक्रमण केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। संबंधित प्रकरणाची तत्काळ मोजणी करून योग्य निर्णय घेण्यात यावा, तसेच वाढती अतिक्रमणे रोखून स्थानिक विकासातील अडथळे दूर करावेत अशी मागणी करण्यात आली। ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी तसेच दळणवळणासाठी सुव्यवस्थित रस्ते मिळणे हा त्यांचा हक्क असून तो तत्काळ मिळवून देण्याची आग्रह भूमिका आमदार विनोद निकोले यांनी यावेळी मांडली। या आंदोलनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली। पाणी टंचाई व रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामाविषयी महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रशासनाच्या वतीने आंदोलकाच्या मागण्यांची दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता झाली। मात्र मागण्या तत्काळ मार्गी न लागल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। पालघर समाचारसाठी अरविंद बेंडगा, नमस्कार। मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका कमिटी सदस्य आहे आणि आज आम्ही 9/1/2026 रोजी गंजाड ग्रामपंचायतच्या कार्यालयावर धडक मोर्चा हा ठेवला आणि आमच्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे गावात लाईट असली पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजेत, दुरुस्त झाले पाहिजेत, तसेच आमचे पाण्याच्या सोय झाली पाहिजे। जी जल जीवन मिशन सारख्या त्या योजना पूर्ण केल्या नाही, त्याच्यासाठी लोकांच्या पाण्याचा प्रश्न, याच्यासाठी एक महत्त्वाच्या प्रश्नासाठी घरकुलाचा पण मुद्दा, याच्यासाठी आम्ही हे महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाला काढण्यात आला। आज आमच्या गंजाड ग्रामपंचायत येथे काही पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित केला होता। त्या मोर्चामध्ये 3 संघटना आणि 3 पक्ष यांच्या माध्यमातून तो मोर्चा आम्हाला निवेदनामध्ये कळवलं गेलं होतं। त्यामध्ये सीपीएम, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आदिवासी एकता परिषद, त्याचबरोबर श्रमजीवी संघटना यांच्या माध्यमातून मोर्चा आमच्याकडे आम्हाला निवेदन दिलं होतं। त्या पद्धतीने आमची पूर्णतः तयारी झाली होती। तत्पूर्वी कालपर्यंत आमच्याकडे शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून लेखी स्वरूपाचं एक पत्र आलं की सदर मोर्चामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही, तर आम्ही त्या मोर्चामध्ये
येणार नाहीत असं त्यांच्याकडून आम्हाला लेखी कळवण्यात गेलं होतं. इतर पक्ष आणि संघटनांच्या माध्यमातून जो मोर्चा आला, तो मोर्चा आमच्या ग्रामपंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं. त्या पद्धतीची आम्ही पूर्णतः तयारी केली होती. तत्पूर्वी मला माझ्या फोनद्वारे अशी माहिती मिळाली की संबंधित मोर्चा जो आहे तो मोर्चा आमच्या कौटुंबिक असलेल्या जमिनीमध्ये तो मोर्चा जमिनीजवळ तो मोर्चा गेला आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाने केलेली एक कंपाऊंड होती, ती कंपाऊंड तोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि ती कंपाऊंड तोडली. ते बघण्यासाठी आणि संबंधित मोर्चा बरोबर बोलण्यासाठी मी तिथे गेलो, परंतु मला तिथे त्या मोर्चापर्यंत मला जाऊ दिलं नाही. असो, तो विषय कुठेतरी मॉब होता, खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये काही चुकीचा प्रकार घडू नये म्हणून कदाचित तो केला गेला असावा. त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामपंचायत येथे येऊन त्या समोरच्या मोर्चा असलेल्या पूर्ण कमिटी समोर पूर्ण चर्चा केली. त्या कमिटीमध्ये त्या चर्चेमध्ये संपूर्ण जे काही त्यांचे विषय होते ते विषयावर त्यांना परिपूर्ण आमच्याकडून उत्तरं देण्यात आली. सर्व जो काही त्यांना दाखवायचे जे पुरावे होते किंवा आमची जी काही पत्रकं होती ते सर्व आम्ही संबंधित यंत्रणेसोबत, संबंधित यंत्रणा म्हणजे जी काही महसूल विभाग असेल किंवा भूमी अभिलेख असेल, पंचायत समिती असेल, पोलीस असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत साधक बाधक चर्चा झाली. काही विषय त्यांच्या मनाप्रमाणे जे होते ते विषय सोडवण्यात सुद्धा आले आणि काही विषयांवरती पुढील कारवाई करण्यात येईल असं सुद्धा त्यांना आमच्याकडून सांगण्यात आलं. संबंधित ह्याच्यामध्ये एकच फक्त विषय झालाय की तो विषय म्हणजे आमची कौटुंबिक असलेली एक कंपाऊंड जी होती ती कंपाऊंड संबंधित मोर्चाने तोडली. त्याच्यावरती मी आणि आमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाकडून संबंधित जे काही झालेलं आमचं नुकसान आहे त्याच्यासाठी आमच्या कुटुंबाकडून योग्य ती कायदेशीर जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पाळण्याचा आम्ही पूर्ण हे करणार आहोत. आणि ज्याच्यामध्ये ज्यांच्या संपूर्ण चुकीमुळे हा आजचा जो मोर्चा आहे तो मोर्चाचं कुठेतरी वळण वेगळं झालं ते म्हणजे महसूल विभाग आणि भूमी अभिलेख यांच्या सोबत सुद्धा आम्ही पुढील कायदेशीर जी काही बाब असेल त्या कायदेशीर बाबीवरती आम्ही कार्य करणार आहोत.